कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, पण ह्युमन ब्रेन शिकण्याअगोदर तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली आहे. लेबल द व्हेरियस पार्ट ऑफ द डायग्रॅम अँड रिकॉल देअर फंक्शन्स. ॲक्च्युली तुम्हाला ही डायग्रॅम 9th स्टँडर्डमध्ये झालेली आहे आणि ही ब्रेनची डायग्रॅम जी आहे ती ब्रेनची डायग्रॅम तुम्हाला दाखवली आहे आणि तुम्हाला विचारलं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये नावं दिलेली नाही आहेत, पण मी इथं ऑलरेडी जे काही नेमिंग केलेलं आहे ती डायग्रॅम घेतलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲरो दाखवले. तुम्हाला माहिती आहे की आपला हा ह्युमन ब्रेन जो आहे त्याचे रिजन्स पाडलेले. मग आता इथे काही लोब्स आहेत. तुम्हाला इथं हा पुढचा जो लोब आहे त्याला फ्रंटल लोब असं म्हटलं जातं. आता प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे जे आपण आता तुमच्या ह्याच लेसनमध्ये बघणार आहोत. फ्रंटल लोब, ठीक आहे, इट्स ए पॅरायटल लोब. बॅक साईडला आहे तो ऑक्सिपिटल लोब आणि बाजूला आहे तो टेम्पोरल लोब आहे. ओके, दिस वन इज ए टेम्पोरल लोब. 4 लोब्स लक्षात ठेवा. ब्रेनमध्ये 4 लोब्स आपण म्हणतोय. फ्रंटल लोब, ओके, देन पॅरायटल लोब, ऑक्सिपिटल लोब, टेम्पोरल लोब आणि इथं सेरेबेलम आहे आणि हिअर स्पायनल कॉर्ड. ओके, नाव वी विल स्टार्ट. आता ह्युमन ब्रेन असं म्हटलं की तुम्हाला एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दिसतं. ह्या लेसनमध्ये तुम्ही हायड्राबद्दल शिकला. हायड्रा जो फायलम सिलेंड्रेटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम दिसते, पण ती नर्वस सिस्टीम तुम्ही पाहिली कशी आहे रे, तर ती एवढी डेव्हलप्ड नाही आहे. मग जसं एक एक फायलम आपण पुढे सरकतो तर जशी कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. आणि ह्युमन ब्रेनमध्ये आपल्याला किंवा जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत ह्याचा ब्रेन मात्र आपल्याला काय दिसतो, वेल डेव्हलप्ड. जेवढा डेव्हलप्ड आहे तेवढाच कॉम्प्लेक्ससुद्धा असणार दिसतो. मग आता हा ह्युमन ब्रेनचा स्टडी करत असताना आपल्याला काही त्याचे जे पार्ट्स केलेले आहेत, स्टडी करण्यासाठी जे काही पार्ट्स केलेले आहेत किंवा जे कोणकोणते पार्ट्स त्याचे आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे अगोदर. सो लुक दिस चार्ट व्हेरी प्रॉपरली. चार्ट लक्षात ठेवा, लिहून काढा नोटबुकमध्ये. सो ब्रेनची जनरल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 9thमध्ये शिकला. जनरली 3 पार्ट्स आहेत. 3 पार्टमध्ये तो डिवाईड केला आहे. पुढचा भाग आहे त्याला फोर ब्रेन. त्याच्या पाठी सगळ्यात जास्त भाग आहे तो फोर ब्रेनचाच आहे ब्रेनचा. देन मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. सी, brain is divided into 3 parts. Okay, human brain is divided into 3 parts. First one is a forebrain. Okay, this one is a forebrain, midbrain and hindbrain. फोरब्रेनलाच प्रोसेन्सेफॅलॉन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, फोरब्रेनलाच काय म्हटलं जातं, प्रोसेन्सेफॅलॉन. मिडब्रेनला मेसेन्सेफॅलॉन आणि हाइंडब्रेनला रोम्बेन्सेफॅलॉन. नावं लक्षात घ्या. फोरब्रेन प्रोसेन्सेफॅलॉन, मिडब्रेन मेसेन्सेफॅलॉन अँड हाइंडब्रेन रोम्बेन्सेफॅलॉन. ओके, एकदा नावं नोटबुकमध्ये लिहून घ्या. देन आता आपण फोरब्रेनचा ज्यावेळेस स्टडी करतोय त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल, त्याला आपण प्रोसेन्सेफॅलॉन असं म्हणतोय. याचे पुन्हा तुम्हाला इथे 3 पार्ट दिसतात. ओके, लक्ष द्या इकडं. फोरब्रेनचे 3 टाईप्स आहेत, राइनसेफॅलॉन, टेलेन्सेफॅलॉन अँड डायन्सेफॅलॉन. फोरब्रेनचा पुढचा भाग आहे म्हणजे मोस्ट ऑफ द रिजन फोरब्रेन आहे. आपल्याला दिसताना मग अशी डायग्राममध्ये दिसली होती की सेरेबेलम जे होतं तुम्हाला मग मी दाखवलं होतं. सेरेबेलम कशामध्ये येते, हाइंडब्रेनमध्ये येते. मोस्ट ऑफ द रिजन फोरब्रेन आहे. मग फोरब्रेन म्हणजे पुन्हा 3 भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे, राइनसेफॅलॉन, टेलेन्सेफॅलॉन अँड डायन्सेफॅलॉन. राइनसेफॅलॉनमध्ये काय येतं तर ऑल फॅक्टरी लोब्स आहेत, ते आपण शिकणार आहोत. ऑल फॅक्टरी लोब्स येतात. टेलेन्सेफॅलॉनमध्ये काय येतं, तो जो सेरेब्रम आहे, सेरेबेलम वेगळा आणि सेरेब्रम वेगळा. टेलेन्सेफॅलॉनमध्ये हा जो सेरेब्रम आहे तो जनरली डिव्हाइड होतो. कशामध्ये डिव्हाइड होतो, सेरेब्रम डिव्हायडेड इनकम्प्लिटली इंटू 2 सेरिब्रल हेमिस्फिअर. हेमिस्फिअर 2 म्हणजे सेरेब्रम आहे जनरली 2 भागामध्ये डिव्हाइड होतो आहे आणि अर्धगोल म्हणजे 2 अर्धगोल आपण म्हणू शकतो. 2 सेरिब्रल हेमिस्फिअर म्हणजे जे आहे ते टेलेन्सेफॅलॉनमध्ये येतात. मग डायन्सेफॅलॉनमध्ये काय येतं तर इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. हे 1 बाय 1 आपण सगळं शिकणार आहोत, फक्त नावं लक्षात ठेवा. डायन्सेफॅलॉनमध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. ओके, मिडब्रेनमध्ये काय येतं, मिडब्रेनलाच आपण सेकंड नेम काय म्हणतोय, मेसेन्सेफॅलॉन. आता सेफॅलॉन हा वर्ड काय तर हा ब्रेनशी रिलेटेड आहे.
मिड ब्रेनला मेसेन्सेफेलॉनमध्ये जनरली स्ट्रक्चर खूप मायन्यूट आहे, खूप लहान आहे याचं. म्हणजे अदरशी कंपॅरिझन केलं सगळ्यात जास्त लार्जेस्ट पार्ट आहे तो फोर ब्रेनचा आहे, त्याच्यानंतर हाइंड ब्रेनचा आहे आणि सगळ्यात कमी मिड ब्रेनचा आहे. मिड ब्रेनमध्ये काय येतं, सेरिब्रल पेडंकल किंवा त्याला क्रुरा सेरिब्रा असं म्हटलं जातं. सेरिब्रल पेडंकल्स किंवा त्याला क्रुरा सेरिब्रा. अँड सेकंड वन इज अ कॉर्पोरा क्वाड्रिझेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिझेमिना एक एक 1 बाय 1 ज्यावेळेस आपण बघणार तर तुमच्या लक्षात येईल. आणि हाइंड ब्रेनमध्ये हाइंड ब्रेन जो आहे, रॉम्बेनसेफेलॉन आपण ज्याला म्हणतोय, त्या रॉम्बेनसेफेलॉनमध्ये सुद्धा 2 टाईप्स केले. एक आहे मेटनसेफेलॉन आणि दुसरा आहे मायलिनसेफेलॉन. सी, रॉम्बेनसेफेलॉन मीन्स हाइंड ब्रेन, सगळ्यात पाठीमागचा जो भाग आहे ब्रेनचा, त्याचे 2 पार्ट केलेले आहेत, मेटनसेफेलॉन अँड मायलिनसेफेलॉन. मेटनसेफेलॉनमध्ये 2 घटक आहेत, सेरेबेलम अँड पॉन्स वोरोली. मेटनसेफेलॉनमध्ये सेरेबेलम आणि पॉन्स वोरोली. आणि मायनसेफेलॉनमध्ये येतं ते मेडुला ऑब्लॉंगेटा. जनरली हे जे ऑर्गन्स आहेत, हे ऑर्गन्स कसे आहेत रे, तर हे ऑर्गन्स आहेत, ते ऑर्गन्स आपण म्हणू शकतो तर व्हायटल ऑर्गन्स आहेत. ॲक्च्युअली ब्रेनच हा व्हायटल ऑर्गन आहे. का, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम आहे आणि सगळ्या गोष्टी एकत्रितपणे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ह्या ब्रेनमुळे राखलं जातं आहे. मग आता इथे आपण हा चार्ट जर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला पुढचा पार्ट लक्षात घेता येईल, एक्सप्लेनेशन लक्षात येईल. आपण ब्रेनचा स्टडी करतो त्याला इनसेफॅलॉजी असं म्हटलं जातं. बघा, द स्टडी ऑफ ऑल एस्पेक्ट्स ऑफ द ब्रेन is called एसेन्सेफॅलॉजी. ओके, सेफॅलॉजी. देन आता इथं डायग्रॅम तुम्हाला ब्रेनचे दिसते. मगाशी मी जी नावं घेतली ते बरेचसे घटक तुम्हाला इथं दिसतात. आता मगाशी आपण म्हटलं होतं की हा पार्ट जो आहे मिड ब्रेन, ठीक आहे, हा मिड ब्रेन इथे दाखवला आहे. हा आहे खालचा पॉन्स वोरोली, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि सेरेबेलम. बघा, हा पार्ट आहे तो सेरेबेलम, मी पॉइंटर दाखवते, तो पार्ट आहे सेरेबेलम. देन मेडुला ऑब्लॉंगेटा. ओके, दिस वन इज ए मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि इथे मेडुला ऑब्लॉंगेटा हा आहे आणि हा पॉन्स वोरोली, ठीक आहे. हे तिन्ही मिळून काय तयार होते, हाइंड ब्रेन तयार होतं. हाइंड ब्रेनमध्ये 3 घटक बघितले आपण, सेरेबेलम, पॉन्स वोरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुणाबरोबर येतो, स्पायनल कॉर्ड. म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा जनरली स्पायनल कॉर्डच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ठीक आहे, स्पायनल कॉर्ड. आता हे 3 पार्ट झाले सेरेबेलमचे. मिड ब्रेनचा जो आहे तो मिड ब्रेन फक्त दाखवले, त्याचे जे काही अदर ऑर्गन्स म्हणजे मगाशी आपण चार्टमध्ये बघितले होते की आपण इथं मिड ब्रेन आहे बघा, पण मिड ब्रेनचे पूर्ण त्यांनी दोन्ही म्हणजे फक्त मिड ब्रेन इंडिकेट केलं आहे, त्याच्यामध्ये असणारे क्रुरा सेरिब्राय किंवा कॉर्पोरा क्वाड्रिझेमिना हे इथं दाखवलेले नाहीत. आणि मग राहिलेला सगळा पार्ट जो आहे, राहिलेला सगळा पार्ट, इथून पुढचा सगळा पार्ट आहे, त्याला आपण फोर ब्रेन म्हणजेच प्रोसेन्सेफॅलॉन असं म्हणतो. याच्यामधले हायपोथॅलॅमस मगाशी गेले बघा, इथं हायपोथॅलॅमस आहे, थॅलॅमस आहे. हा पार्ट कोणाचा आहे, डायन्सेफॅलॉनचा आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इथं जे पिनियल ग्लँड आहे, हे सगळं कशामध्ये येतं, डायन्सेफॅलॉनमध्ये येतं. त्याच्या वरचा लेअर आहे त्याला आपण टॅलेन्सेफॅलॉन असं म्हणतो, ठीक आहे. हे सगळं आपण बघणार आहोत. आता इथे तुम्हाला मग सांगितलं की 2 सेरिब्रल हेमिस्फिअर, म्हणजे आता इथं जो आहे हा ब्रेन असं समोरून नाही, आडवा, म्हणजे आपण ज्यावेळेस एका बाजूनं एखाद्या व्यक्तीला बघतो त्यावेळेस बघा, म्हणजे हा ब्रेनचा बरोबर कट, मिडल कट जर घेतला, म्हणजे आपण बायलॅटरली सिमेट्री म्हणतोय, जर मिडल कट केला तर आपल्याला अशा पद्धतीनं आतलं ब्रेनचं इंटरनल स्ट्रक्चर दिसतं. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की 2 हेमिस्फिअर म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड ज्यावेळेस ब्रेनला जोडली जाते, ती कशाने जोडली जाते, तर इथं हा पॉईंट आहे बघा, कार्पस कॉलोसम. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. हा येल्लो कलरचा जो पार्ट आहे त्याला कार्पस कॉलोसम असं म्हटलं जातं. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की ब्रेनमध्ये जे कॅव्हिटीज आहेत त्याला व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं, ठीक आहे. ते तुम्हाला व्हेंट्रिकल दिसतात, लॅटरल व्हेंट्रिकल आहे, ओके. ज्यामध्ये इकडे तुम्हाला कोरॅड प्लेक्सस आहे, प्रत्येक नावं तुम्हाला येणार आहेत. आणि हे जे रिजन्स आहेत ते रिजन्स विशिष्ट असे तुम्हाला खाची दिसतात,
त्याला सल्कस असं म्हटलं जातं. मग सेंट्रल सल्कस आहे, बरोबर आहे. नंतर इकडं तुम्हाला परायटो ऑक्सिपिटल सल्कस आहे. म्हणजे हे जे रिजन्स आहेत, टेम्पोरल रिजन, ऑक्सिपिटल रिजन, किंवा मग तुमचा इकडचा जो पुढचा फ्रंटल रिजन आहे, हे सगळे रिजन्स एकमेकांना जोडण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये जी खाच आहे, सेपरेशन आहे, त्याला सल्कस असं म्हटलं जातं. वन बाय वन आपण बघणार आहे. मग ब्रेन स्टेममध्ये काय काय येतं बघा. ब्रेन स्टेममध्ये काय काय येतं? मिड ब्रेन, ओके, मिड ब्रेन येतं. आणि हाइंड ब्रेनमधले काय काय येतात? पॉन्स होरोली, मेडुला ऑब्लॉंगेटा अँड सेरेब्रम. ठीक आहे, असं म्हणून काय तयार होतं? ब्रेन स्टेम तयार होतं. आता आपण सुरुवात करूया ब्रेन स्ट्रक्चर शिकायला. द ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 3 मेन पार्ट्स: forebrain, midbrain and hindbrain. The brain can be divided into 3 main parts, that is forebrain, midbrain and hindbrain. आता आपण पहिल्यांदा बघणार आहे ते फोरब्रेन बद्दल. आता फोरब्रेनमध्ये मगाशीच आपण बघितलं की जनरली त्याच्यामध्ये राइनसेफॅलॉन आहे, टेलेनसेफॅलॉन आहे, डायनसेफॅलॉन आहे. पण आपण इथं पर्टिक्युलरली याच्यामध्ये म्हणजे राइनसेफॅलॉनमध्ये आपण ऑल्फॅक्टरी लोबचा स्टडी करणार आहे, टेलेनसेफॅलॉनमधल्या सेरेब्रमचा अभ्यास करणार आहे, आणि डायनसेफॅलॉनमध्ये आपण तीन इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमसचा स्टडी करणार आहे. ठीक आहे, त्यातला पहिला पॉईंट आपण बघतोय तो ऑल्फॅक्टरी लोब्स. ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणजेच काय बघा. दीज आर द हायली रिड्युस्ड इन ह्युमन ब्रेन अँड कव्हर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड एक्सेप्ट व्हेंट्रल. बघा, ऑल्फॅक्टरी लोब्स जे आहेत त्या ऑल्फॅक्टरी लोब्स ह्युमन ब्रेनमध्ये कशा आहेत रे? खूप रिड्युस्ड आहेत, खूप कमी प्रमाणात, अतिशय लहान असं म्हणू शकतो आपण. दीज आर द हायली रिड्युस्ड ह्युमन ब्रेन. आणि त्याच्यावरचं कव्हरिंग जे आहे किंवा त्याच्या कडेने काय आहे रे? इट वॉज कव्हर्ड बाय सेरेब्रम. इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हा जो भाग आहे त्याला आपण सेरेब्रम असं म्हणतोय. ठीक आहे, सेरेब्रम फ्रॉम ऑल साईड, फक्त कुठं? एक्सेप्ट व्हेंट्रल साईड सोडून. ठीक आहे, नेक्स्ट. Each lobe consists of olfactory peduncle and olfactory bulb. आता इथे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक लोब जी आहे, ईच लोब असं म्हटलं गेले, ऑल्फॅक्टरी लोबची प्रत्येक लोब जी आहे त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक म्हणजे ऑल्फॅक्टरी पेडंकल आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑल्फॅक्टरी बल्ब. बघा, आपण पुन्हा बघतोय फोरब्रेन. फोरब्रेनमध्ये 3 घटक आपण लर्न करणार आहोत. कोणकोणते 3 घटक आहेत? एक आहे तो म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब, दुसरं आहे ते सेरेब्रम, आणि तिसरं आहे ते आपण डायन्सेफॅलॉनचं बघणार आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला डायग्रॅम डोळ्यासमोर आणणं फार गरजेचं आहे. कारण डायग्रॅम जर लक्षात आली असेल, तुमच्या डायग्रॅम जर डोक्यात असेल तर तुम्हाला शिकण्यासाठी काही अवघड नाही. मग ऑल्फॅक्टरी लोब जे आहेत किंवा ऑल्फॅक्टरी जे ऑर्गन आहेत बॉडीमधले, ह्युमनमध्ये, आपण इथं काय म्हणतोय की ऑल्फॅक्टरी सिस्टीम जी आहे ही काय करते तर याच्यामुळं सेन्स ऑफ स्मेल, इथं त्यांनी काय म्हटलं होतं की ह्युमन बिईंगमध्ये किंवा ह्युमन ब्रेनमध्ये ती हायली रिड्युस्ड आहे. अदर ॲनिमलमध्ये ती जास्त प्रॉमिनंट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ॲनिमल्समध्ये ती स्मेल करण्याची पॉवर जास्त असते, त्या मानानं ह्युमनमध्ये कमी आहे. ऑल्फॅक्टरी लोब्स कशासाठी असतात? इट इज द सेन्स ऑफ स्मेल. लक्षात ठेवा. ओके, सेन्स इट इज बिकॉज असं पण म्हणू शकतो आपण दीज आर युज्ड फॉर द स्मेलिंग. पण आपल्या ह्युमनमध्ये थोडीशी ती कशी आहे रे? रिड्युस्ड आहे अदर दॅन अदर ॲनिमल. ओके, ठीक आहे. ऑल्फॅक्टरी लोब झालं, याच्याबद्दल एवढीच माहिती आहे. फक्त लक्षात ठेवा दीज आर द हायली रिड्युस्ड इन ह्युमन ब्रेन. कवर्ड कशाने झालेले आहेत? सेरेब्रमनी कवर्ड झालेले आहेत. एक्सेप्ट ऑल साइड्स फ्रॉम ऑल साइड एक्सेप्ट व्हेंट्रल. ईच लोब, प्रत्येक लोब जी आहे, 2 लोब आपण म्हणतो त्याच्यामध्ये, प्रत्येक लोब जी आहे याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी पेडंकल आणि ऑल्फॅक्टरी बल्ब असते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघतो तो म्हणजे सेरेब्रम. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आणि ज्याबद्दल डिस्क्रिप्शन जास्त आहे, कारण बराचसा पार्ट ब्रेनचा कव्हर कशाने आहे? सेरेब्रमने आहे. सेकंड पार्ट आपण बघतोय फोरब्रेनचा सेरेब्रम. तुम्हाला इथे डायग्रॅम मी पुन्हा घेतली.
लक्षात यावं म्हणून हा जो पार्ट आहे वरचा त्याला आपण सगळा सेरेब्रम असं म्हणतोय. सेरेब्रम वेगळा आणि सेरेबेलम वेगळा. सेरेब्रम हा फोरब्रेनचा पार्ट आहे, तर सेरेबेलम हा हाइंड ब्रेनचा आहे. एवढं लक्षात ठेवा. सेरेब्रम म्हणजेच काय बघा, इट इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन मेकिंग अप अबाउट 85% ऑफ टोटल ब्रेन. जो ब्रेन आपण टोटल पर्सेंट जर काढलं म्हणजे 100 आउट ऑफ 100 85% म्हणूया आपण. 85%चा जो पार्ट आहे ब्रेनमधला तो काय रे, सेरेब्रम आहे. इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन मेकिंग अप अबाउट 85% ऑफ टोटल ब्रेन. ओके. नाउ second point, it is divided into right and left cerebral hemisphere by a means of deep median long fissure. त्यांनी सांगितलं की ब्रेन तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपण आता बघितलं की 2 आपण हेमिस्फिअर करू शकतो, बरोबर आहे. 2 पार्ट आपण त्या ब्रेनचे करू शकतो. म्हणजे हे जे 2 राईट साईड आणि लेफ्ट साईड हेमिस्फिअर आहे ही कशामुळे तयार झाली आहे, तर इथे एक मेडियन आहे. पण ती मेडियन कशी आहे रे, डीप आहे, लॉंग फिशर आहे. ॲक्च्युली मध्ये भाग जो आहे म्हणजे डीप अशी खाच म्हणू शकतो आपण. डीप अशी मिडलला बरोबर एक खाच आहे आणि तिथं त्यांनी सांगितले की हे 2 हेमिस्फिअर झाले ठीक आहेत, पण सेपरेट एकमेकांपासून पूर्णपणे सेपरेट नाहीत. हे 2 हेमिस्फिअर आतल्या बाजूला कशाने जॉईन केलेले आहेत. The 2 hemispheres internally connected to each other by a thick band of nerve fiber called as a corpus callosum. इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. वरच्या बाजूला तुम्हाला काय दिसते, तर 2 पार्ट आपल्याला म्हणजे वर आपल्याला जर बघितले तर एक मोठी खास दिसते, डीप मेडियन ग्रूव्ह दिसते, की जेणेकरून आपल्याला असं वाटतं की ब्रेन 2 भागामध्ये डिवाइड आहे. पण तसं नाही. परत आतल्या बाजूला हे दोन्ही हेमिस्फिअर म्हणजे राईट अँड लेफ्ट जे हेमिस्फिअर आहेत ते जोडणारा एक थिक बँड आहे ज्याच्यामध्ये नर्व फायबर्स आहेत. बघा, 2 हेमिस्फिअर इंटरनली कनेक्टेड टू इच अदर बाय अ थिक बँड ऑफ नर्व फायबर कॉल्ड ॲज ए कार्पस कॅलोसम. पुन्हा मी सांगते याच्यासाठी की याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. हा येल्लो तुम्हाला बँड दिसतोय, थिक येलो बँड, त्याच्यामध्ये नर्व फायबर्स भरपूर असतात आणि तो पार्ट असतो की जो काय करतो, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर ह्यांना जॉईन करण्याचं काम करतो. ठीक आहे, त्याला कार्पस कॉलोसम असं म्हणतात. नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला याची डायग्राम दाखवते. The outer surface of cerebrum is called as a cerebral cortex, while the deeper inner part is cerebral medulla. जसं तुम्ही एक्सक्रिशनमध्ये किंवा किडनीचं स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं जो स्ट्रक्चर त्याला आपण कॉर्टेक्स असं म्हणतो आणि आतल्या भागाला मेडुला असं म्हणतो. तसं इथं सेरेब्रमसुद्धा 2 भागामध्ये डिवाइड झाला आहे. वरचा जो आउटर सरफेस आहे सेरेब्रमचा त्याला सेरिब्रल कॉर्टेक्स असं म्हटलं जातं आणि आतला भाग डीप इनर पार्ट जो आहे त्याला सेरिब्रल मेडुला असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बाहेरचा जो सेरेब्रमचा आउटर सरफेसचा जो पार्ट आहे त्याला सेरिब्रल कॉर्टेक्स असं म्हटलं जातं आणि सगळ्यात आतला जो डीप इनर पार्ट सेरेब्रमचा आतला पार्ट आहे त्याला सेरिब्रल मेडुला असं म्हटलं जातं. कॉर्टेक्स outer surface of cerebrum, medulla deep inner part of cerebrum. Okay, next, the cerebral cortex has a outer thin region composed of a gray matter and inner medulla composed of a white matter. आता काय म्हणते बघा मी, आपण जो काही इथं सेरेब्रम म्हणतोय, लक्षात ठेवा सेरेब्रममध्ये आपण 2 पार्ट केले म्हणजे कसे, जो बाहेरच्या आउटर सरफेस आहे त्याला आपण कॉर्टेक्स असं म्हणतोय, सेरिब्रल कॉर्टेक्स असं म्हणतोय. आतल्या बाजूला जो पार्ट आहे त्याला आपण सेरिब्रल मेडुला असं म्हणतोय. मग सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये थिन रिजन आउटर थिन रिजन जो कशाने बनलेला आहे, ग्रे मॅटरने बनलेला आहे. आता ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर ही काय म्हणजे कशी आहे, तर तुम्हाला न्यूरॉन्स माहिती आहेत. न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर तुम्ही शिकलेलं आहात. न्यूरॉन्स म्हणजे काय, तर न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर कसं असतं आहे, तर वरच्या बाजूला सेल बॉडी आपण काढतो, डेंड्राइट्स वगैरे असतात आणि खालच्या बाजूला आपण काय दाखवतो, ॲक्झॉन दाखवतो. मग सेल बॉडी जी काही सेल बॉडी आहे किंवा डेंड्राइट्स आहे तो जर पार्ट एकत्रितपणे आला तर ते
कलर जो आहे तो कसा कलर दिसतो, ग्रे मॅटर दिसतो. आणि डेंड्राइटचा भाग जिथं आहे, ज्या भागामध्ये असणार आहे तो कलर कोणता दिसतो, व्हाईट मॅटर दिसतो. म्हणजे याचा अर्थ कॉर्टेक्स रिजनमध्ये काय असणार आहेत, सेल बॉडी प्रेझेंट असणार आहे. त्या ज्या नर्व फायबर्स आहेत किंवा न्यूरॉन्स जे आहेत त्या न्यूरॉन्सची काय असणार आहेत, सेल बॉडी प्रेझेंट असणार आहे. आणि इनर मेडुलामध्ये काय असणार आहेत, ॲक्झॉन असणार आहेत. त्याच्यावर मायलिन शीत असल्यामुळे आपल्याला तो कलर कोणता दिसतो, व्हाईट कलर दिसतो. ठीक आहे, पुढच्या स्लाईडमध्ये याचं एक्सप्लेनेशन आहे. द सरफेस ऑफ each cerebral hemisphere is greatly folded by many convolution that or gyri and grooves called as a sulci. बघा इथं त्यांनी काय म्हटलंय की तुम्हाला हा जो सेरिब्रल हेमिस्फिअर जो दिसतोय, वरचा भाग जो दिसतोय सेरेब्रमचा, प्रत्येक अर्धा भाग सेरिब्रल हेमिस्फिअर दोन्ही भाग आपण बघूया. त्याच्या वरचा सरफेस आहे तो सरफेस आपल्याला प्लेन दिसतोय का रे, नाही, तिथं बरेचसे फोल्डेड दिसतात. there is a greatly folded by many convolutions or a gyri and grooves. तिथं आपल्याला खाची म्हणजे थोडासा भाग फुगीर पुन्हा खाच पुन्हा फुगीर पुन्हा खाच अशा पद्धतीनं दिसतोय. त्याला आपण सल्सी असं म्हटलं जातं, प्ल्युरल. आणि सिंगल असेल तर सल्कस असं म्हटलं जातं. ठीक आहे. This greatly increased total surface area of accommodation of the vast number of nerve cells. आता असं स्ट्रक्चर का आहे किंवा फोल्डेड रिजन असं का आहे, काही ठिकाणी अप्पर साईडला वर म्हणजे वर आहे, काही ठिकाणी खाली आहे, अशा पद्धतीनं गायरी किंवा ग्रूव्ज का प्रेझेंट आहे. तर असं स्ट्रक्चर असल्यामुळं ब्रेनचा टोटल सरफेस एरिया जास्त आहे. ठीक आहे. जर सेपरेट सगळा प्लेन असता तर अजून शेप ब्रेनचा किंवा आकार काय झाला असता, ते इन्क्रीज झाला असता. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असल्यामुळं आपल्याला काय दिसतं, दिस ग्रेटली इन्क्रीज टोटल सरफेस एरिया फॉर अकोमोडेशन ऑफ वास्ट नंबर ऑफ नर्व सेल. असं स्ट्रक्चर असल्यामुळं इथं बऱ्याचशा खूप असंख्य असं म्हणू शकतो वास्ट नंबर ऑफ नर्व सेल त्याच्यामध्ये म्हणजे टोटल सरफेस एरिया इन्क्रीज होतोय आणि त्यामुळं तिथं भरपूर प्रमाणात नर्व सेल प्रेझेंट बसतो किंवा नर्व सेल प्रेझेंट असतात. ठीक आहे. स्ट्रक्चर पुन्हा सांगते बघा. 85%चा जो पार्ट आहे ब्रेनवरचा तो सेरेब्रम असतो. सेरेब्रम 2 भागामध्ये डिवाइड आहे, राईट अँड लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फिअर. आणि ह्यांना डिवाइड करणारी जी फिशर आहे किंवा एक लॉंग फिशर आहे जी डीप आहे. ठीक आहे, बरोबर मेडियनला आहे. मग हे जे 2 हेमिस्फिअर आहेत ते इंटरनली कनेक्टेड, एकमेकांना कोण जोडतं, तर एक थिक बँड ऑफ नर्व फायबर, त्याला कार्पस कॉलोसम असं म्हटलं जातं. आउटर सरफेस सेरेब्रमचा आहे त्याला सेरिब्रल कॉर्टेक्स, आतल्या भागाला सेरिब्रल मेडुला असं म्हटलं जातं. कॉर्टेक्स ग्रे मॅटर, मेडुला व्हाईट मॅटर. हे लक्षात ठेवा, कारण स्पायनल कॉर्ड ज्यावेळेस आपण शिकणार आहे त्या स्पायनल कॉर्डमध्ये उलट आहे, बरोबर. इथे तर लक्षात ठेवा की ब्रेनमध्ये बाहेरच्या बाजूला ग्रे मॅटर, आतल्या बाजूला व्हाईट मॅटर. आणि सरफेस जो आहे प्रत्येक हेमिस्फिअरचा हा ग्रेटली फोल्डेड आहे, म्हणजे बराचसा फोल्डेड आहे. त्याच्यावर गायरी आणि ग्रूव्ज आहेत, फुगवटा कमी म्हणजे वर उंच पुन्हा खाली, त्याला आपण सल्सी असं म्हणतोय. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे तर टोटल सरफेस एरिया वाढतोय आणि तिथे जास्त प्रमाणात नर्व सेल बसू शकतात. ओके. नाऊ नेक्स्ट स्लाइड. इट्स ए सेरेब्रमबद्दलचीच आहे. आता इथं सल्सीबद्दल आपण बघणार आहे. ईच सेरिब्रल हेमिस्फिअर इज अ फर्दर डिवायडेड इंटू 4 मेन लोब्स. मग असे आपण बघितलं 4 महत्त्वाच्या लोब्स बघितल्या होत्या, आठवते का बघा. परायटल, ऑक्सिपिटल, बरोबर आहे, टेम्पोरल आणि फ्रंटल, ह्या 4 लोब्स बघितल्या होत्या. मग ह्या 4 लोब्स कशामुळं पडतात तर त्याच्यामध्ये 3 डीप सल्सीज आहेत, 3 खाची आहेत. ब्रेनवर 3 अशा खाची आहेत, डीप आहेत त्या, आणि त्याच्यामुळं ब्रेनचे जो काही टोटल हेमिस्फिअर, प्रत्येक हेमिस्फिअर म्हणूया, तो कशामध्ये डिवाइड आहे, 4 मेन लोब्समध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. पहिली आहे ती म्हणजे सेंट्रल सर्कस. ओके, नावं लक्षात ठेवा. सेंट्रल सर्कस तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. सेंट्रल सर्कस तुम्हाला कुठं इथं नावच दिले नाही आहे, तर सेंट्रल सर्कस आहे म्हणून 2 भाग झालेले आहेत. ठीक आहे. आता मग इथं हा सेंट्रल सर्कस कुणामध्ये असतो, इट डिमार्केट्स फ्रंटल लोब फ्रॉम द परायटल लोब. मग अशी पहिली एक डायग्राम आठवून बघा. फ्रंटल पुढचा जो लोब होता आणि परायटल लोब ह्यांना सेपरेट करणारा जो फिशन आहे किंवा
जे स्ट्रक्चर आहे त्याला सेंट्रल सल्कस असं म्हटलं जातं. सेंट्रल सल्कस कुणामध्ये आहे? फ्रंटल लोब अँड परायटल लोब. ठीक आहे. सेकंड, परायटो ऑक्सिपिटल सल्कस. नावातच कळतंय की हा जो सल्कस आहे हा सल्कस दोन रिजनमध्ये, कोणत्या दोन रिजनमध्ये? परायटल आणि ऑक्सिपिटल लोबमध्ये आहे. ठीक आहे. कोणकोणत्या? परायटल आणि ऑक्सिपिटल लोबमध्ये जो सल्काय आहे किंवा जो सल्कस आहे त्याला परायटो ऑक्सिपिटल सल्कस असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे द लॅटरल ऑर सॅल्व्हियंट सल्कस. हा काय सांगतो? तर टेम्पोरल लोब फ्रॉम द फ्रंटल अँड परायटल लोब. जे काही फ्रंटल पुढची लोब आहे, परायटल लोब आहे, ह्या दोन्हींची सेपरेट करणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? तर लॅटरल सल्कस असं म्हटलं जातं. बघा, टेम्पोरल लोब फ्रॉम द फ्रंटल अँड परायटल लोब. जो काही टेम्पोरल लोब आहे ते टेम्पोरल लोब फ्रंटल आणि परायटल लोबपासून सेपरेट करणारा जो सल्कस आहे त्याला आपण लॅटरल सल्कस असं म्हणतोय. 3 नावं लक्षात ठेवा: सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि लॅटरल सल्कस. ठीक आहे. Since these three sulci are not complete, the lobes are not clearly demarcated from each other. जर हे 3 सल्केस आहेत किंवा सल्कस आहेत हे जर कंप्लीट नसतील तर ह्या लोब्स आपल्याला क्लिअरली एकमेकांपासून सेपरेट दिसत नाहीत किंवा दिसणार नाहीत. अ फिफ्थ मेडियन लोब कॉल्ड ॲज ए इन्सुला और इन्सुलर कॉर्टेक्स इज फोल्डेड डीप विदिन अ लॅटरल सल्कस. अजून एक फिफ्थ मेडियन लोब आहे असं म्हटलं आहे त्यांनी की आत्तापर्यंत आपण किती बोलला? 4 लोब बघितल्या होत्या. अजून एक फिफ्थ मेडियन लोब आहे जिला इन्सुलर कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. आणि ही कुठं असते? तर लॅटरल सल्कस जी आहे त्याच्या तिथे किंवा इट्स फोल्डेड डीप विदिन. जिथं लॅटरल सल्कस आहे तिथं आपल्याला ही डीप फोल्डेड झालेली दिसते. The grey matter of cerebral cortex mainly consists of cell bodies of billions of neurons along with the non-modulated fibers and dendron. आता मगाशी मी तुम्हाला ग्रे आणि व्हाईट मॅटरबद्दल सांगितलं की सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये ग्रे मॅटर किंवा ग्रे कलर का दिसतो किंवा त्याला ग्रे मॅटर असं का म्हटलं जातं? तर जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉनची सेल बॉडी, आता हे न्यूरॉन्स 1-2 आहेत का? नाहीत. बिलियन्स ऑफ न्यूरॉन. बघा, बिलियन्स ऑफ न्यूरॉनची सेल बॉडी कॉर्टेक्स रिजनमध्ये असते. त्याचबरोबर अलॉंग विथ नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन्स. तुम्हाला माहिती आहे की सेल बॉडीच्या कडेने काय असतं रे? डेंड्रॉन्स असतात. हे डेंड्रॉन्स आणि नॉन मेड्युलेटेड फायबर्ससुद्धा त्या सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये असतात. त्यामुळे आपल्याला जनरली तो जो मॅटर आहे तो ग्रे मॅटर दिसतो. मग राहिलेले हे जे न्यूरॉन्स आहेत ह्या न्यूरॉन्सच्या सेल बॉडीज कॉर्टेक्स रिजनमध्येच गेल्या. म्हणजेच त्याचे एक्झॉन जे आहेत ते एक्झॉन कशामध्ये असणार आहेत रे? मेडुलामध्ये असणार आहेत. आणि मेडुला त्यामुळे आपल्याला कोणता कलर दिसतोय? व्हाईट कलर. म्हणून त्याला आपण व्हाईट मॅटर असं म्हणतोय. व्हाईट मॅटर मेनली हॅज एक्झॉन ऑफ मायलिनेटेड नर्व्स. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्झॉनचा पार्ट दिसतो. तर त्याच्यामध्ये जे काही काय असणार ते मायलिनशी त्यामुळे मायलिनेटेड नर्व्स असं म्हटलं गेलं आहे. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की हा जो ब्रेन आहे लेफ्ट अँड राईट साईड आपण इथं म्हणजे आपण मगाशी बघितलं होतं की ही मधली सेंट्रल आपण जी काही फिशन असं म्हणतोय, मेडियन ग्रूव असं म्हणतोय. आणि त्यामुळं 2 पार्टमध्ये सेरेब्रम डिव्हाइड झाला आहे, लेफ्ट आणि राईट. ओके. मग आता फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन अँड फंक्शन ऑफ राईट ब्रेन, ॲनालिटिक थिंकिंग असेल, लॉजिकल थिंकिंग असेल, लँग्वेज, सायन्स अँड मॅथमॅटिक्स, हे जे फंक्शन्स आहेत ते कोणाचे आहेत रे? लेफ्ट ब्रेनचे. राईट ब्रेनचे फंक्शन्स काय आहेत? हॉलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन, क्रिएटिव्हिटी, आर्ट अँड सायन्स. ओके. आर्ट अँड म्युझिक हे फंक्शन राईट ब्रेनचे आहेत. मग आता इथे डू यू नोमध्ये काय म्हटलं आहे बघा, कॉर्पस कॉलोसम इज टिपिकली सीनली इन अ मॅमेलियन ब्रेन. मग अशी आपण तुम्हाला येल्लो कलर स्ट्रक्चर दाखवलं ज्याला आपण कॉर्पस कॉलोसम म्हणतो. ॲक्च्युली कॉर्पस कॉलोसम हे आपल्याला मॅमेलियन ब्रेनमध्ये दिसतं टिपिकली. कार्पस कॉलोसम इज अ लार्जेस्ट कमिशर ऑफ द ब्रेन. सगळ्यात मोठं जे जोडणारं जे काही भाग आहे आपण म्हणतोय तो लार्जेस्ट कमिशर ब्रेन कोण आहे? कार्पस कॉलोसम आहे. इट हॅज अँटेरियर अँड पोस्टेरियर फोल्ड. इथं सुद्धा कार्पस कॉलोसमच्या मध्ये सुद्धा पुढचा भाग आहे अँटेरियर
त्याला गेन्यू असं म्हटलं जातं आणि पोस्टेरियर आहे त्याला स्प्लेनियम असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता क्वेश्चन तुम्हाला असा विचारला इथं, वाय एन इंजुरी टू द राईट सेरेब्रम अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ द लेफ्ट साईड ऑफ द बॉडी. ॲक्च्युली तुमच्या जर ब्रेनच्या राईट सेरिब्रम पार्टला जर काही इंजुरी झाली तर तुमच्या बॉडीमध्ये असणारे लेफ्ट साईडचे जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यावर अफेक्ट का करतो आहे. म्हणजे ब्रेनच्या राईट साईडला जर काही इंजुरी झाली तर त्याचा अफेक्ट तुमच्या बॉडीच्या लेफ्ट साईडमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्या फंक्शनिंगवर का होतो. तर याचा आन्सर सिम्पल आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्रेनचा लेफ्ट साईड जी आहे ती कंट्रोल बॉडीची राईट साईड जी आहे, बॉडीची राईट साईड कंट्रोल कोण करतं, ब्रेनचा लेफ्ट साईड करत असतो. आणि ब्रेनचा जो राईट साईड आहे तो कंट्रोल बॉडीची लेफ्ट साईड करत असतो. ठीक आहे. सो द आन्सर इज द लेफ्ट साईड ऑफ ब्रेन कंट्रोल द राईट साईड ऑफ आवर बॉडी अँड राईट साईड ऑफ आवर ब्रेन कंट्रोल लेफ्ट साईड ऑफ द बॉडी. बरं, क्रॉस लक्षात ठेवायचं. ब्रेन लेफ्ट साईड कंट्रोल बॉडीचा कशाला करणार आहे, तो राईट साईडला करणार आहे. ब्रेनचा राईट साईड काय करणार आहे, बॉडीच्या लेफ्ट साईडवर कंट्रोल ठेवणार आहे. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फ्रंटल लोब्स बघतोय. फ्रंटल लोब्समध्ये बघा आपण 4 लोब्स बघणार आहे, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल. म्हणजे फ्रंटल लोब सुरुवातीची आपल्याला मोठी दिसते. दे हॅव मोटार एरिया विच कंट्रोल व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटीज अँड मुवमेंट ऑफ मसल. ॲक्च्युली हे जे मोटार एरिया आहे फ्रंटल लोब्समध्ये आपल्याला काय दिसतात, तर जे काही व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक, बरोबर आहे, बऱ्याचशा आपल्या ऐच्छिक ॲक्टिव्हिटीज असतात किंवा मसलची मुवमेंट आहे ही ह्या फ्रंटल लोबवर असते. द प्रीमोटार एरिया इज अ हायली सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मुवमेंट अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ॲक्च्युली या फ्रंटल लोबमध्ये एक सेंटर आहे जे कशाचं आहे रे, द प्री मोटार म्हणजे अगोदरची, बरोबर आहे, प्री मोटार एरिया याच्यावर आपल्याला आढळतं. फ्रंटल लोबवर पहिला एरिया आहे तो मोटार एरिया आहे. बघा, फ्रंटल लोबवर पहिला आहे तो मोटार एरिया आहे, दुसरा आहे तो प्री मोटार एरिया आहे, तिसरा आहे तो असोसिएशन एरिया आहे आणि चौथा आहे त्याला ब्रोकास एरिया किंवा स्पीच एरिया असं म्हटलं जातं. मग इथं फ्रंटल लोब जे आहे त्या फ्रंटल लोबमध्ये आपण काय बघतोय, दे हॅव मोटार एरिया, की ज्याच्यामध्ये मोटार एरिया काय करतं, कंट्रोल व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज. तर प्री मोटार एरिया आहे ते काय करतात, इट्स अ सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मुवमेंट. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, आपल्याला माहीत नसताना होणाऱ्या ज्या काही मुवमेंट्स आहेत त्याला इनव्हॉलंटरी मसल असं म्हटलं जातं. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे ही सुद्धा प्री मोटार एरियावर आहे. असोसिएशन एरिया जे आहे ते काय करतं रे, तर कॉर्डिनेशन आणतं, कुणामध्ये, सेन्सेशन आणि मुवमेंटमध्ये आणतं. ब्रोका एरिया जो आहे तो आपला स्पीच एरिया आहे. म्हणजे स्पीच एरिया म्हणजेच काय, आपले थॉट्स जे आहेत, आपले विचार जे आहेत ते बोलणं म्हणजे थॉट्स ट्रान्सलेट इन टू स्पीच हे कुठं होतं, ब्रेनच्या ब्रोका एरिया जो फ्रंटल लोबवर आहे. ठीक आहे. आणि मग आपल्या एक्सप्रेशन असतील, इमोशनच्या असतील, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरिया हे सगळे लोकेटेड कुठं असतात, फ्रंटल लोबवर असतात. बघा, फ्रंटल लोबवर वेगवेगळे एरियाज आहेत. मोटार एरिया आहे, प्री मोटार एरिया आहे, असोसिएशन एरिया, ब्रोकाज एरिया आहे किंवा त्याला मोटार स्पीच एरिया असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या इमोशन्स, भावना असतील, बुद्धिमत्ता तुमची असेल, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी हे सगळे एरियाज कुठल्या लोबवर असतात, फ्रंटल लोबवर असतात. ठीक आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे एरियाज आहेत. जर तुम्ही डायग्राम झूम केली तुमच्या लक्षात येईल वेगवेगळे एरियाज येत आहेत. टेस्ट एरिया आहे, सेन्सरी स्पीच, प्रायमरी ऑडिटरी, मोटार स्पीच एरिया इथे आहे. बघा, इथे तुम्हाला इथे एकदम ग्रीन कलरच्या तिथे एक छोटासा सर्कल दिसतोय, हाफ सर्कल, त्याला ब्रोकाज एरिया असं म्हटलं जातं. हा प्री फ्रंटल एरिया, प्री मोटार एरिया, प्रायमरी मोटार कॉर्टेक्स, सेंट्रल सल्कस इथं आहे. बघा, हे सगळं तुम्हाला इथे दिसून येते. दुसरी लोब आहे ती परायटल लोब. ॲक्च्युली परायटल लोब आहे, दीज आर द मेनली सोमॅस्टिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट, ज्याला गस्टा रिसेप्टर असं म्हटलं जातं किंवा गस्टॅटो रिसेप्टर असं म्हणतोय आपण. म्हणजे टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा आपल्या वेदना जे आहेत, चव आहे, बरोबर आहे, हे सगळे रिजन्स आपल्याला कशावर आढळतात, परायटल लोबवर आढळतात. डायग्राम त्यासाठी पहिली बघा, परायटल लोब कुठं आहे.
देन टेम्परल लोब. टेम्परल लोबमध्ये काय, इट कन्टेन सेंटर फॉर स्मेल, ऑल्फॅक्टरी, हिअरिंग, ऑडिटरी, स्पीच अँड इमोशन. टेम्परल लोबमध्ये असे सेंटर्स आहेत म्हणजे त्यामध्ये आपलं स्मेल येते, वास घेणं, का ऐकणं, बरोबर आहे, हिअरिंग, ऑडिटरी आपण म्हणतोय, स्पीच बोलणं आणि इमोशन्स, हे सगळे रिजन्स आपल्याला टेम्पोरल लोबवर बघायला मिळतात. नंतर आहे ऑक्सिपिटल लोब. ऑक्सिपिटल लोबमध्ये व्हिज्युअल एरिया, व्हिज्युअल म्हणजे आपल्याला दिसणं, बरोबर आहे. ऑक्सिपिटल लोब्स तुम्हाला एका बाजूला ह्याच्यानंतर दिसेल बघा, पहिली डायग्राम त्यासाठी पुन्हा बघावी लागेल तुम्हाला हे लोब्स कुठं कुठं आहेत. ऑक्सिपिटल लोब्समध्ये व्हिज्युअल एरिया आहे. जनरली आपली जी काही सेन्स ऑफ विजन, आपली दृष्टी जी आहे ती ह्या लोब्सवर असते. ठीक आहे, 4 लोब्स बघितल्या, फ्रंटल, पॅरायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल. ह्याचे फंक्शन्स प्रत्येकाचे किंवा प्रत्येकाचे सेंटर्स लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येईल. एरियाज ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल, पॅरायटल, ऑक्सिपिटल लोब, सेंटर फॉर विकनेस एरिया और इंटेलिजन्स सेंटर. इट हेल्प इन अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. आता इथे सांगितले की टेम्पोरल, पॅरायटल, ऑक्सिपिटल. ठीक आहे, हे जे वेगवेगळे लोब्स आहेत त्याचा जो एरिया आहे त्या ठराविक तिथंच एक एरिया आहे ज्याला विन्कन्स एरिया असं म्हटलं जातं किंवा इंटेलिजन्स सेंटर असं म्हटलं जातं. आणि ह्या सेंटर किंवा हे एरिया काय करतं, इट हेल्प इन अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड. द सेरेब्रम दस शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरिया, सेन्सरी, मोटार अँड असोसिएशन एरिया. 9th तुम्ही 3 प्रकारच्या नर्व्स बघितले, सेन्सरी, मोटार आणि असोसिएशन. तर तिन्ही प्रकारचे टाइप्स किंवा तिन्ही प्रकारचे एरियाज आपल्याला सेरेब्रमवर दिसतात. बेसल न्यूक्लिया और बेसल गँग्लिया आर ग्रे मासेस प्रेझेंट विदिन द व्हाईट मॅटर लाईंग ऑन द लॅटरल साइड ऑफ थॅलमस. देन the basal ganglia or nuclei cerebrum receive neurotransmitter from a various part. They help in a cortex in a execution of activity at the subconscious level, that is a writing, slow, रॅपिड टायपिंग. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे बघा, मगाशी आपण बघितलं होतं की जो कॉर्टेक्स रिजन आहे त्या कॉर्टेक्स रिजनमध्ये आपल्याला काय दिसतात तर जास्त सेल बॉडीज आहेत. आणि सेल बॉडी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे तर काय असणार आहेत, न्यूक्लिया प्रेझेंट असणार आहेत. हे बेसल गँग्लिया किंवा न्यूक्लिया आहे, हे काय करतात, वेगवेगळ्या भागातून येणारे जे काही मेसेजेस आहेत किंवा न्यूरोट्रान्समीटर आहेत ते वेगळ्या पार्टकडून घेतात आणि त्यामुळं एखादा विद्यार्थी त्याचं रायटिंग स्लो आहे किंवा रॅपिड आहे हे ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्या रिजन्समुळं कळत असतं. ठीक आहे, कॉर्पस टायटम ॲट द फ्लोअर ऑफ सेरेब्रम इज अ लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. जो कार्पस टायटियम भाग आहे जो सेरेब्रमच्या फ्लोअरला आहे हा काय रे तर लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ओके, इथपर्यंतच आपण बघूया. डायन्सेफॅलॉनचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया कारण इथे फार गडबड होऊन जाईल. तर आपल्याला इथपर्यंत आपण पार्ट कवर केलेला आहे फोरब्रेनचा. फोरब्रेनमध्ये आपण ऑल्फॅक्टरी लोब्स घेतलं होतं. ठीक आहे, ऑल्फॅक्टरी लोब्स आणि नंतर आपण सेरेब्रम बघितलं होतं. डायन्सेफॅलॉनमध्ये आधीच आपण बघितलं होतं की इपिथॅलॅमस आहे, थॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे. आणि इथं जे आहे की इट लाईज बिटवीन कॉर्पस कॉलोसम. कुठं आढळतो आपला डायन्सेफॅलॉन कुठं आहे तर कार्पस कॉलोसम जो मगाशी आपण बघितला होता त्याच्या खाली आहे आणि मिडब्रेनच्या वर आहे. बघा तोंडी स्ट्रक्चर डायन्सेफॅलॉनमध्ये आपण काय बघतोय तर डायन्सेफॅलॉन कार्पस कॉलोसमच्या खाली आणि मिडब्रेनच्या वरच्या बाजूला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅव्हिटीज आहेत. इट इन्क्लोज अ सिंगल कॅव्हिटी. याच्यामध्ये कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीला थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसियल असं म्हटलं जातं, जी काय करते रे विच कम्युनिकेट विथ द 2 व्हेंट्रिकल ऑफ सेरेब्रम थ्रू अ नॅरो ओपनिंग कॉल्ड ॲज ए फोरामेन ऑफ मनेरो. आपण हे नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थित बघूया.